म्हणजे दर्शन झालं चाललंय. बरं बरं बरं. हॅलो, तानाजीराव दायगडे राहणार बारामती या भावी भक्ताकडून हनुमान यात्रा उत्सव निधी 101 रुपये देणगी मिळाले. धन्यवाद. राहणार बारामती यांच्याकडून हनुमान उत्सव करता 101 रुपये देणगी. शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदा श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी श्री क्षेत्र गणेश हनुमंतरायाचा यात्रा उत्सव साजरा होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीराम. या उत्सवात ओम नमो भगवते वासुदेवाय. या कार्यात एकही दिवस आपला सहभाग कृपया आपली देणगी या ठिकाणी आलेल्या
यात्रा उत्सव सुरू झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर विक्रांत VP ब्लॉग्स बारामती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे, आज शनिवार आणि श्रावण महिन्यातला हा शेवटचा शनिवार. श्री क्षेत्र कनेरी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते. खूप जे पंचकृषीमधले जे भाविक आहेत या ठिकाणी येतात आणि जे श्री क्षेत्र कनेरीमध्ये दक्षिणमुखी मारुतीचं जे मंदिर आहे या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो दर्शन तर होणारच आहे, पण ही यात्रा कशी भरते नाही हे दाखवणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो, नक्की पहा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करत चला. तुम्ही लाईक करत नाही, तुम्ही बाकीच्या व्हिडिओना लाईक करत राहता, पण ज्या माझ्या व्हिडिओ असतात, जे टॉपिक असतात त्याला तुम्ही लाईक करत नाही. मित्रांनो, लाईक केल्यानंतर जे आम्हाला प्रोत्साहन मिळतं ना, ते प्रोत्साहन वेगळं असतं. त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करत चला मित्रांनो. व्हिडिओ आम्ही त्या पद्धतीने बनवत असतो. आणि चला, आज आपण श्री क्षेत्र कनेरी या ठिकाणी आपण दर्शनाचा लाभ घेणार आहे. दक्षिणमुखी मारुतीचं जे मंदिर आहे या ठिकाणी. आणि पाठीमागं तुम्ही बघतच आहात जी गर्दी आहे, ती गर्दी आता हळूहळू वाढणार आहे. आता गर्दी कमी आहे, पण नंतर ना इथं उभा राहायलाही जागा नसते आणि आपण आतमध्ये दर्शनाचा लाभ घेणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीराम. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर श्री क्षेत्र कनेरी या ठिकाणी आल्यानंतर ही जी यात्रा कमिटी आहे तुम्ही बघत आहात, तर ही यात्रा कमिटीमध्ये आपण यांना विचारणार आहे. हे जे आता काका आहेत त्यांना आपण विचारणार आहे की बाबा यात्रा कमिटीमध्येच ते काम करतात की आता जी ही यात्रा आहे की या यात्रेचं कसं मध्ये स्वरूप असतं, जरा सांगा सर तुम्ही आम्हाला. सालाबादाप्रमाणे याही वर्षी शेवटच्या श्रावण शनिवारी कनेरी गावच्या हनुमानाची यात्रा भरते. यात्रेत शनिवारी पहाटे मारुतीला अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर काकडा आरती होते. नंतर 12:15 देवाचा सभेला निघतो. तो गावभर फिरवल्यानंतर दुपारी 3-3:30ला सुट्ट्यांचा जंगी आखाडा भरवला जातो आणि या आखाड्या संपल्यानंतर संध्याकाळी यात्रेची सांगता होते तरी दर्शन बारी चालूच राहते. तर तुम्ही ऐकलंच असन मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं की हे यात्रेचं स्वरूप आहे. तर हे पंचकृषीमधनं आता हळूहळू आता जे भाविक आहेत की बारामती नाही म्हणा, बाहेरनं खूप लोक ठिकाणावरनं येतात. महाराष्ट्रामधनं या ठिकाणी क्षेत्र कनेरी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. तर इथं आल्यानंतर एकच जप चालू असतो, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मित्रांनो, 60 वर्ष झाला हा जप चालू आहे. बघा की जे हा जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, हा जप तुम्ही म्हणल्यानंतर जे तुमचे कष्ट आहेत किंवा जे तुम्हाला जे येणारे काय दुःख आहेत किंवा तुम्हाला जे काय येणारे अडचणी आहेत ते सगळे मारुतीराया दूर करतो. तर चला, आज आपण दर्शन घेऊया मारुतीरायाचं. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपिसती लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. अंजन पुत्र पवन सुत नामा. हनुमान की जय. बोला हनुमान की जय. श्रीराम. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम 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 नमो भगवते वासुदेवाय. थांबा मावशी एक मिनिट. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आजचे दिवस सहकार्य करा. मारुतीराय काय तुम्हाला सोडत नाही. पत्रकार हे बघा, आपण श्री क्षेत्र कनेरी या ठिकाणी आल्यानंतर ना तुम्ही दर्शन घ्या. दक्षिणमुखी जी मारुतीराय आता पुढे जे आपल्या समोर विराजमान आहेत. 60 वर्ष झाला हा जप चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एक आहे की हे पुजारी काका आहेत, तर हे इथं सगळी पूजा वगैरे करतात. ह्यांना आज आपण विचारूया की श्रावण महिन्यामध्ये जे हे आज यात्रा भरते, तर याचं काय महत्त्व आहे किंवा कशा, तर ह्या गोष्टी आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज ही जी यात्रा भरते श्रावण महिन्याचा शेवटचा शनिवार, तर याबद्दल तुम्ही काय सांगताल बरं? आज म्हणजे कित्येक वर्षे, म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षे झालं दरवर्षी श्रावण महिन्यात हा उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यातल्या येणाऱ्या प्रत्येक शनिवारी यात्रेचं स्वरूप असतं, पण शेवटच्या शनिवारी फार मोठा उत्सव असतो. या ठिकाणी भाविकांचं दर्शन तर दिवसभर चालू असतं, पण त्याबरोबर गावकऱ्यांतर्फे या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केलेला असतो. या ठिकाणी पाटे मारुतीरायाची पूजा कशी होते किंवा संपन्न कशी 3 होते? वाजल्यापासून काय या ठिकाणी अभिषेक वगैरे करून भगवंताला ही पूजा सकाळी साजरी होते. त्यानंतर भगवंताची आरती वगैरे सर्व करून या ठिकाणी आज विशेष म्हणजे आज श्रीनिवास भक्त पवार यांचाही या ठिकाणी भगवंताच्या चरणी अभिषेक झाला. काय आरती वगैरे भगवंताची झाली आणि त्यानंतर दर्शनाचे भाविकांना मंदिर खुलं करण्यात आलं. आणि आता 12 वाजता या ठिकाणी छबिनाच्या वेळेस विविध निर्माचे खेळ वगैरे भगवंताच्या पुढं फार आनंदाने भाविक लोक, गावगावचे लोक यजमाची पथकं येतात आणि या ठिकाणी भगवंताच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. काय महाप्रसाद या ठिकाणी दिवसभर चालू असतो आजच्या दिवस. काय आणि त्यांच्या पुढं कुस्त्याचा जंगी आखाडा या ठिकाणी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्ण पवार घराणं, पूर्ण पवार घराण्यांचं या ठिकाणी मान असतो, सन्मान असतो. फार मोठा भगवंतावरती त्यांची श्रद्धा आहे आणि पूर्णच पवार घराणं या ठिकाणी कुस्त्याचा आखाडा वगैरे पूर्ण ते स्वतः सर्व दादा असतील, बापू असतील, सर्व या ठिकाणी भगवंतावरती आणि भाविकांची कुठं उणीव राहू नये सेवेत हे विशेष ते प्रयत्न करतात. या ठिकाणी भाविकांना, येणाऱ्या भाविकांना जसं की तुम्ही आता सांगितलं, आता 60 वर्ष झालं तो जप चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेव, यामध्ये प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे. हा जो जप चालू आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल? 2 शब्द. हा जप दांडेकर मामा म्हणून SP कॉलेजला प्रिन्सिपल होते आणि वारकरी संप्रदायातलं फार मोठं व्यक्तिमत्व ते आणि
ते आणि काळे बाबा या दोघांनी मिळून त्यावेळेस जीर्णोद्धार झाला. 1964 साली जीर्णोद्धार झाला. त्यावेळेस पूर्ण जीर्णोद्धार झाल्यानंतर काहीतरी नामस्मरण आपण अखंड चालू ठेवू म्हणून त्यांनी स्वतः हा विना गळ्यात घेऊन हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू केला. तो अखंड आज तागायत म्हणजे गेली 60 वर्ष 1964 ते आता 2024 चालू आहे म्हणजे गेली 60 वर्ष अखंड रात्रंदिवस हा जप चालू आहे. आणि या नामाच्या ताकदीमुळे आज जे हे वैभव उभा दिसतंय आपल्याला. आज कमीत कमी लाख ते 1.5 लाख समाज आज दिवसभर भाविक या ठिकाणी दर्शनाला येणार. हा जो सोहळा आहे तो या नामाच्या ताकदीमुळं काय अखंड नामस्मरण चालल्यामुळं नामाच्या लहरी निर्माण झाल्या. या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला या नामाच्या लहरी स्पर्शून जातात. त्यामुळं त्यांची दुःख किंवा त्यांची संकट या ठिकाणी सहज टळली जातात. अगाध श्रद्धा असणारं एक मारुतीचं स्थान या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत तृप्ती मिळते. काय भाविकांना मारुतीरायांनी उदंड त्यांना आयुष्य देवो, त्यांच्या संसारात भरभराटी देवो हीच एक पुजारी या नात्यानं काही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असाल आता जे पुजारी काका जे शिंदे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की या जपाचं महत्त्व काय आहे आणि जी ही यात्रा श्रावण महिन्यामध्ये जो शनिवार आहे आणि या ठिकाणी जी यात्रा संपन्न कधी होते आणि त्यातून नंतर या यात्रा संपन्न होऊन त्याचा जो की काय काय होतं यात्रेमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही ऐकले. तर सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण म्हणूया ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला येऊ का? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय.
₹1 देणगी यात्रेची सर्वांची धन्यवाद. महात्मा कृष्ण देवकारे पाटील देणगी मिळाली. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय.
यात्रा आणि ग्रामस्थांच्या वतीने या बाळूरायाच्या शरण येणाऱ्या भक्तजनांना शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यंदा श्रावण महिन्याच्या शेवटच्या या ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.